क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। इगतपुरी अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त गावकऱ्यांचा कडकडीत बंद, आरोपींना फाशीची मागणी। तालुक्यात टाकेद येथील धक्कादायक प्रकार। इगतपुरी तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरलाय। या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला। संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची मागणी केली आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली। गावकऱ्यांनी बाजारपेठा, शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवत निषेध नोंदविला। परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव ठेवत उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर आणि घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संतप्त जमावाशी संवाद साधत योग्य व कठोर कारवाईचे आश्वासन दिले। या प्रकरणात 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांचे निलंबन करण्यात आले। तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आणखी 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन प्रस्तावित आहे। पोलीस विभागाकडून या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे का याचा सखोल तपास केला जात आहे। गावात संतापाचे वातावरण कायम असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांनी गावात सतर्कता वाढविली आहे। पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले असून आरोपींना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास दिलाय। गावकऱ्यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या हरीश खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, या प्रकरणात 2 मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आणखी कोण सहभागी आहेत का याचा सखोल तपास सुरू आहे। पोलिसांची भूमिका कठोर असून लवकरच आरोपींना कठोर शिक्षा होईल। या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। गावकरी आणि विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून न्यायाच्या मागणीसाठी आवाज उठवत आहेत। पोलीस पुढील तपास काही दिवसातच महत्त्वाचे धागेदोरे उघड करेल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी इगतपुरी। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे। आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे 2 आरोपी आहेत त्या 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। गावामध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।